विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा उद्या शपथविधी। सभापती राम शिंदे सदस्यांना देणार सदस्यत्वाची शपथ। पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सदस्यांचाही शपथविधी सोहळा। एटीएसची नालासोपारा मीरा रोड नागपूर पुण्यामध्ये कारवाई। मुंबई अकोला नांदेड नाशिक आणि जळगाव इथे सुद्धा छापेमारी सुरू। निदा खानला आश्रय देणं एमआयएम नगरसेवकाला भोवलं। नगरसेवक मतीन पटेलच्या घरावरती आणि कार्यालयावरती कारवाई। महापालिकेने घर आणि कार्यालय केलं जमीनदोस्त। निदा खान सारख्या आरोपीला अशा पद्धतीने आश्रय देणं खेदजनक। मतीन पटेलच्या कार्यालय घरावरील कारवाईवरती बावनकुळेंचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये जिहाद केल्यास देवाभाऊंचा बुलडोझर चालणारच। नितेश राणेंची मतीन पटेलच्या घरावरील कारवाईवर प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला आणखी एक झटका। नगरसेवक मेराज खान विरोधात गुन्हा दाखल। बनावट बर्थ सर्टिफिकेट तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याचा आरोप। आमदार महेंद्र थोरवेंच्या भाच्यानं जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप। नगरसेवक संकेत भासेनं केला हल्ल्यामध्ये बोराडे बापले गंभीर जखमी। कर्जत तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या बांधावर दिवसाढवळ्या रक्तरंजित हल्ला। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात। सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईमध्ये दाखल। रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी झाल्याची सुद्धा माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणाचं नाशिकप्रमाणे पुणे कनेक्शन सुद्धा उघड। नाशिकच्या शुभम खैरनार सोबत पुण्यातल्या धनंजय नावाच्या व्यक्तीचाही सहभाग। शुभम खैरनार आणि धनंजयनं नीटचा पेपर लीक केल्याचा संशय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय। ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यानं कमी करण्याचे एसपीजीला निर्देश। बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना। गोजूबावी गावाच्या हद्दीमध्ये शेतातल्या खांबाला धडकून शिकाऊ विमान पलटलं। शेतामध्ये काम करणारी स्थानिक महिला थोडक्यात बचावली। तेल कंपन्यांना रोज 1000 कोटी रुपयांचं नुकसान। तेल कंपन्यांना फार कमी काळ नुकसान झेपवणार नाही। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींकडून इंधन दरवाढीचे संकेत। सीबीआयच्या संचालक निवडीवरती राहुल गांधींचा तीव्र आक्षेप। संचालकांचं नाव बैठकीपूर्वी निश्चित केलं गेलं म्हणत पक्षपाती निवड प्रक्रियेचा मला भाग व्हायचा नाही अशी उद्विग्न दिली प्रतिक्रिया। अखिलेश यादव यांचा लहान भाऊ प्रतीक यादव यांचं निधन। प्रतीक यादव हे सपाचे संस्थापक मुलायम सिंग यांचे पुत्र। मृत्यूचं कारण मात्र अद्याप स्पष्ट। सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% वरून 15%वरती। आयात शुल्क वाढताच सोन्याच्या दरामध्ये एक दिवसामध्ये 11,000ची वाढ तर चांदीच्या दरामध्ये 30,000 रुपयांची वाढ झाल्याची माहिती। मेफोड्रेन जप्त। रिजवान शब्बीर खान आणि साहिल सिकंदर पिरजादे यांना अटक। राज्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा अंदाज तर पुरंदर आणि मोहोळमध्ये उष्माघातानं दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती। मुंबई आग्रा महामार्गावरती बसचा अपघात। बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यानं नियंत्रण सुटलं। सुदैवानं जीवितहानी नाही। डबक्यातील दूषित पाण्यावरती आदिवासींना जगण्याची वेळ। पालघरच्या विवळवेडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये भीषण पाणी टंचाई। घोटभर पाण्यासाठी वणवण। जलजीवन मिशनच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित। आज बंगळुरू समोर कोलकाताचं आव्हान। रायपूरमध्ये रंगणार सामना।